MPSCच्या आणि सरळ सेवा भरतीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. रमेश आणि दिनेश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:5 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:9 आहे. महिन्याच्या शेवटी दोघांकडे 700 रुपये उरतात, तर दिनेशचा खर्च सांगा. आपल्याला हे सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. पगार वजा खर्च बरोबर बचत. रमेश आणि दिनेश यांच्या पगाराचं गुणोत्तर 3:5 आहे आणि खर्चाचं गुणोत्तर 5:9 आहे आणि 700 रुपये दोघांचीही बचत होते. म्हणून या ठिकाणी 3x रमेशचा पगार आणि रमेशचा खर्च 5y म्हणून 3x वजा 5y बरोबर बचत 700. दुसऱ्यासाठी 5x वजा 9y बरोबर 700. रमेश आणि दिनेश यांचं खर्चांचं गुणोत्तर 5:9 आहे, म्हणून या ठिकाणी 5ची वायपट 5y, 9ची वायपट 9y म्हणून पगार वजा खर्च बरोबर 700 रमेशसाठी आणि 5x वजा 9y पगार वजा खर्च बरोबर 700 दिनेशसाठी. एक सामिक समीकरणं या ठिकाणी सोडवत असताना एक्सचे सगुणक सारखे करून घेतलेत. एकमेकांच्या सगुणकाने एकमेकाला गुणून समीकरण 1ला 5 न गुणले 5 त्रिक 15x, 5 वजा 25y, 5 7 35, 3500. दुसऱ्या समीकरणाला 3 न गुणले 3 5 15, 3 9 27 वजा 27y, 3 7 2100, 700 गुणले 3. आणि समीकरण 1 म्हणून 2 वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलले. हे वजा झालं, हे वजा अधिक झालं, हे अधिकचं वजा झालं. 3500मधनं 2100 2100 गेले, 1400 उरले. अधिक 27y मधनं 25y गेले, 2y. अधिक 15x वजा 15x गेले, 2y बरोबर 1400, y बरोबर 700. दोन्ही वाला 2 न भागून वायची किंमत 700 आली आणि दिनेशचा खर्च विचारलेला आहे. दिनेशचा खर्च 9y आहे, म्हणून 9y 9 गुणिले वायची किंमत 700, 9 7 63, 6300 रुपये हा दिनेशचा खर्च आहे. अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न अचूक सोडवले पाहिजेत, म्हणजे आपण अचूक पर्यायापर्यंत जातो, स्पर्धा यशस्वी करतो. धन्यवाद.